पुण्याच्या मेट्रोची अर्धवट धाव, नियोजनाचा अपयश की अपरिहार्य तडजोड. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 हा पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडवणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मानला गेला होता. आयटी हब असलेल्या हिंजवडीकडे जाणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा प्रकल्प आशेचा किरण ठरला. मात्र मूळ मुदत मार्च 2025 असताना आता मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ होऊनही काही स्थानके अपूर्ण राहणार असल्याची शक्यता व्यक्त होती. ही बाब प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. प्रकल्पाचे 91% अधिक काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी 23 पैकी तब्बल 11 स्थानकांची कामे अपूर्ण असणे हे फक्त 9% काम बाकी या आकड्याच्या पलीकडचं वास्तव्य दर्शवते. सरकते जिने, प्रतीक्षालये आणि पार्किंग सारख्या मूलभूत सुविधा नसलेली स्थानके म्हणजेच प्रवाशांसाठी अडचणीचा डोंगरच. अशा अपूर्ण स्थानकांना वगळून मेट्रो सुरू करण्याचा विचार हा एक प्रकारे आधी उद्घाटन नंतर सोय या मानसिकतेचं घोतक आहे. खरं तर वाहतूक कोंडीची तीव्रता पाहता मेट्रो सुरू करणे गरजेचे आहे, हेही नाकारता येत नाही. हिंजवडी परिसरातील रोजची कोंडी उद्योग, कर्मचारी आणि शहराच्या अर्थकारणावर परिणाम करत आहे. मात्र अर्धवट तयारीत सुरू झालेली मेट्रो सेवा प्रवाशांचा विश्वास डळमळीत करू शकते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विश्वास हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि तो पहिल्याच दिवशी कमकुवत झाला तर त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. हा प्रकल्प केवळ मेट्रो मार्ग नाही तर पुण्याच्या भविष्यातील शहरी नियोजनाचा आरसा आहे. विलंब, मुदतवाढी, नोटिसा आणि अपूर्ण कामे यात अडकलेला हा आरसा प्रशासनाला आत्मपरीक्षणाची संधी देतो. मेट्रो कधी धावेल यापेक्षा ती किती सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख असेल हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. अन्यथा ही मेट्रो पुण्याच्या विकासाची गती वाढवण्याऐवजी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचं प्रतीक बनण्याचा धोका नाकारता येत नाही. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दत्तात्रय ठोंबरे, पुणे.